श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण घेणार आहोत सरलेल्या वर्षाचा आर्थिक आढावा. 2022 हे वर्ष अनेक घडामोडींनी भरलेलं वर्ष होतं. 2 वर्षांपूर्वी आलेल्या साथीचा फटका कमी होत आला होता. व्यवहार, उद्योगधंदे, सेवा क्षेत्र हळूहळू सुरू होत गेले. कोविड विषाणूचा नवा प्रकार, रशिया युक्रेन युद्ध, त्यातून निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांमधली अनिश्चितता, खनिज तेलाच्या भावात झालेली वाढ, वाढलेली महागाई आणि त्यावर मात करण्यासाठी जगभरातल्या सरकारांनी केलेले प्रयत्न अशा अनेक कारणांमुळे हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चर्चेत राहिले. भारताचा विचार करता एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत सिमेंट, कोळसा, वीज निर्मिती, पोलाद आणि खत निर्मिती या क्षेत्रात वाढ होताना दिसली. मागील वर्षाच्या तुलनेत सिमेंटचं उत्पादन 25%, पोलादाचं उत्पादन 10% वाढलेलं दिसलं. एअर इंडिया टाटा उद्योग समूहाकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुपूर्द करण्यात आली. डॉलर इंडेक्सच्या तुलनेत रुपयाचं लक्षणीय अवमूल्यन झालं. अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, 2022 हे मोठ्या प्रमाणावर एका नव्या काळाकडे घेऊन जाणारं वर्ष असं मी म्हणेन. त्याचं फार मोठं कारण अनेक साधी देता येतील, पण जे हायलाईट झाला तो असा की युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे एका ठराविक देशावर अनेक साऱ्या देशांनी अवलंबून राहणं, जर्मनीसारख्या मोठ्या देशाने स्वतःचा आर्थिक विकास हा रशियाच्या दावणीला बांधणं आणि 40-40, 50-50% स्वतःची ऊर्जा गरज ही रशियावर अवलंबून ठेवणं आणि अनेक साऱ्या देशांनी त्यांचं स्टोरेज देखील पुरेसं डेव्हलप न करणं हे कुठेतरी धोकादायक आहे असं अनेकांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे रिन्युएबल एनर्जी की जे नवीकरण स्रोत आहेत, ज्याला हायड्रोजनचं इंधन आहे, सौर ऊर्जा आहे किंवा असं म्हणता येईल की वारा आहे, पवन ऊर्जा आहे, याच्यावर गुंतवणूक करायला जगभरातले अनेक सारे देश तयार झाले. युरोपमध्ये याची खूप मोठी लाट तयार झाली. भारतासाठीचं 2022चं सगळ्यात मोठं हायलाईट मला असं म्हणता येईल की डिजिटल इकॉनॉमी. आत्ताच्या जगामध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही संकल्पना फारशा कुठल्या बँकांच्या बाबतीमध्ये, फारशा कुठल्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीमध्ये मोठी नाहीये. अनेक सारे देश त्याच्यामध्ये चाचपडतायत, काही जण सुरुवात करतायत, पण भारताची बँकिंगची सिस्टीम आणि भारताच्या बाबतीमध्ये डिजिटल जे आहे सिस्टीम ती बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे. ज्या वेळेला बाकीचे देश क्रिप्टो करन्सी आणि मग त्याच्यामध्ये झालेले ते फ्रॉड आणि नावामध्ये वेगवेगळे पैसे जमा करणं आणि त्याच्यामध्ये गोंधळ घालत फिरणं हे जेव्हा चालू होतं त्यावेळेला आपल्या आरबीआयनी सेंट्रल बँक डिजिटल करन्सीसाठी सुरुवात करवली. काही बँकांना त्याची जबाबदारी दिली. हा एक फार मोठा हायलाईट असेल आणि त्या दिशेला जाण्याचं एक पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे असं मला म्हणता येईल. कच्चं तेल आणि महागाई हा या वर्षातला एक फार मोठा हायलाईट होता आणि जगाला जो एक देश म्हणजे असं म्हणता येईल की जगाच्या टोटल डिमांडच्या 25% जो रशिया सप्लाय करवतो, क्रायमियाच्या भागामध्ये काही प्रमाणात तेल सापडलं आहे आणि युक्रेनच्या जवळच्या समुद्रामध्ये ज्या काही भागामध्ये समुद्रामध्ये तेलाचे साठे आहेत असं हायलाईट झालं होतं, त्या भागाला ताब्यात घ्यायला आणि भविष्यामध्ये त्या भागामधून रशियाच्या तेलाला होणारं कॉम्पिटिशन होणार, जो होऊ शकेल एक चॅलेंज, त्याच्या बाबतीमध्ये रशियाने यांना कंट्रोल करायचा हा एक प्रयत्न होता. अनेक सारी कारणं त्या युद्धाला होती. हे एक होतं, त्याचा परिणाम कुठेतरी महागाईवर होणार होता. महागाईवर तो परिणाम झाला आणि त्याचा एक दुसरा परिणाम असा झाला की 2022च्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये चायनामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि त्यांचं जे उत्पन्न होतं, कृषी उत्पन्न, ते मोठ्या प्रमाणावर घटलं. त्यामुळे 2022चा काही काळ आता जगामध्ये ज्या धान्याची गरज तयार झाली आहे, जगभरातल्या लोकांना जे फूड सप्लाय होणार आहे त्याचं काय? कारण ज्या युक्रेनच्या भागामध्ये रशियाने हल्ला करवला त्याच्यामध्ये खार्किव्ह सारखे भाग येतात, मारिउपोल सारखे भाग येतात, मेलिटोपोल सारख्या भागामध्ये युद्ध चालू होतं. हे भाग आयदर गहू पिकवणारे भाग होते किंवा गव्हाचा बाहेरच्या देशांना होणारा सप्लाय इथून होत होता. त्यामुळे याचं काय होणार? याच्यामुळे खाद्यान्नाचे भाव वाढलेले पाहिले. जगभरच्या गाड्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला. रुपया हा एक
वीक करन्सी ठरला, कारण डॉलर स्ट्रॉंग व्हायला लागला होता. अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हनी मोठ्या प्रमाणावर त्यांचे व्याजदर वाढवले. जानेवारी महिन्यामध्ये 0 ते 25 बेसिस पॉईंट म्हणजे 0.5% असताना 4% आसपास डिसेंबर महिन्यामध्ये व्याजदर वाढले होते आणि सलग 3-3, 4-4 वेळेला 75 बेसिस पॉईंट 0.5% वाढ होणं हे काय नॉर्मल गोष्ट नव्हती. हा एक या वर्षाचा हायलाईट होता. स्वतःचे 8-8.5 ट्रिलियन डॉलर म्हणजे भारताच्या GDPच्या पेक्षाही मोठी झालेले त्यांचे बॉन्ड्स आणि डिबेंचरचं पोर्टफोलिओ त्या बँकेने विकायला काढला. हे एक फार मोठा हायलाईट या वर्षाचा असा म्हणता येईल. भारतातल्या बँकांचा NPA घसरला. यांचे यांचं जे काय NPA होतं त्याला काही ठिकाणी खरेदीदार मिळाले. NPA असलेले काही उद्योगधंद्यांना नवीन मालक मिळाले. काही उद्योगांनी त्यांचं स्वतःचं कर्ज घटवण्याकडे पावलं टाकली, ज्याला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणवतात, की बँकांनी कर्ज दिले आहे पण ज्यांना कर्ज दिलं आहे त्यांच्या खिशात पैसा नाही आणि त्यांना क्रेडिट योग्य वेळेवर मिळत नाही, म्हणून त्यांना नवीन उत्पन्न काढता येत नाही. त्याच्यामध्ये सुरुवात होण्याचा एक पावलं टाकली गेली. भारतामध्ये ग्रॉस जो NPA होता तो घटायला लागला आणि मी आता 2023 मध्ये बोलतोय, त्याच्यामुळे मला हे म्हणावं लागेल की येस बँकेसारखा मोठा इश्यू सॉर्ट आउट होऊन झालेला आहे आणि जगभरातल्या खाद्यान्नाच्या उत्पन्नामुळे भारतामध्ये एक नवीन मार्केट तयार झालं, की भारतामध्ये जो गहू पिकतो, जे काय खाद्यान्न तयार होतं त्याला जगभराचं मार्केट उपलब्ध झालं. जगभरातल्या अर्थव्यवस्थांनी जरी चिंता दाखवली असली तरी भारतीय भांडवली बाजारानं विजिगुषू वृत्ती दाखवली. सर्व आव्हानांना पुरून उरत शेअर बाजारानं आता कात टाकल्याचंच चित्र दिसलं. शेअर बाजार हा भारतीय गुंतवणूकदारांसाठी नाही ही मानसिकता बदलायला सुरुवात झाली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. 2022च्या सुरुवातीला जेमतेम 17,000 पलीकडे असलेला निफ्टी जानेवारीतच 18,000पर्यंत जाऊन मार्च महिन्यात पुन्हा एकदा 15,700 पर्यंत खाली आला. एप्रिल महिन्यात 18,000, जून महिन्यात 15,500च्या आसपास, सप्टेंबरच्या मध्यावर 18,000 आणि डिसेंबरपर्यंत 19,000 पार करेल असं वाटत असताना वर्षाच्या शेवटच्या दिवशी निफ्टी 18,105 वर बंद झाला. बाजाराने सरत्या वर्षात कोणताही ठोस कल दाखवला नसला तरीही वरच्या दिशेला जाण्याचीच प्रवृत्ती कायम राहिलेली दिसते. सद्यस्थितीत एकूण डीमॅट खात्यांची संख्या 10 कोटी पलीकडे पोहोचलेली आहे. 5 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंडातील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIPच्या माध्यमातून 50,000 कोटींपेक्षा कमी रक्कम शेअर्समध्ये गुंतवली जात होती. आता ती 1,00,000 कोटीच्या पलीकडे पोहोचलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक 13,000 कोटी रुपये SIP मार्फत गुंतवणूक आली आणि SIP खात्यातील एकूण गुंतवणूक 6,00,000 कोटीच्या पलीकडे गेली आहे. शेअर बाजार हा भारतीय गुंतवणूकदारांसाठी नाही ही मानसिकता बदलायला सुरुवात झाली आहे असं आपण आता नक्की म्हणू शकतो. कारण किरकोळ गुंतवणूकदारांकडून गेल्या वर्षी 1,50,000 कोटी इतक्या रकमेचे शेअर्स खरेदी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भांडवली बाजाराकरता वर्ष 2022 कसं होतं यावर चर्चा करताना गुंतवणूक अभ्यासक मुकेश चोथाणी म्हणाले, 2022ने जागतिक शेअर बाजार हलवला. थोड्याफार प्रमाणात भारतीय शेअर बाजाराला त्याचा परिणाम भोगावा लागला. जिओपॉलिटिकल सिच्युएशन, जागतिक चलनवाढ आणि भारतात विदेशी गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण विक्री असूनही आपल्या शेअर बाजारातील निर्देशांक देशांतर्गत प्रवाह लवचिक आणि सतत सकारात्मक असल्याने आपण भांडवल बाजारात टिकून राहिलो. 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे 2,78,429 कोटी रुपयांची विक्री केली. समोर देशांतर्गत संस्थांनी आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात SIPच्या माध्यमाने एकूण 2,76,698 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्याने शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकात आपणास घट दिसली नाही. जिओपॉलिटिकल सिच्युएशन, उच्च चलनवाढ, वाढते व्याजदर आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे इक्विटी गुंतवणूकदारांना 2022ने कायम अनिश्चिततेच्या वाटेवर उभे केले. असे असूनही भांडवल बाजारातील भांडवली मूल्य 16,36,000 कोटींनी वाढले आहे. 2022ची भांडवल बाजारातील वदगटीला प्रमुख कारणे बघितल्यास ओमिक्रॉन व्हायरस आणि त्याचे नवनवीन प्रकार, रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक चलनवाढ, फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदरात प्रचंड वाढ आणि त्यामुळे US डॉलरला आलेली मजबूती, युरोपियन देशांचे ऊर्जा संकट, मोठ्या प्रमाणावर FIची विक्री
भारतीय समभागांमध्ये आणि म्युच्युअल फंडात किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास आणि लवचिक व सकारात्मक गुंतवणूक प्रवाह तसेच जागतिक मंदीविषयी वाढलेली भीती ही प्रमुख कारणे देत आहेत. पहिल्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी भांडवल बाजारात दिसल्यावर नंतर रशिया युक्रेन युद्धामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत वाढलेली महागाई आणि व्याजदरांचा भारतावर जास्त काळ नकारात्मक परिणाम झाला नाही, त्याचे पूर्ण श्रेय रिझर्व्ह बँक आणि सरकारची नीती यांना द्यावे लागेल. मेक इन इंडिया, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना आणि आत्मनिर्भर भारत तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांनी विदेशी भांडवल विक्री प्रवाहाविरुद्ध दाखवलेली लवचिकता व विश्वास यामुळे अनिश्चित जागतिक वातावरणातही भारताला सक्षम केले आहे. मेक इन इंडियामुळे तसेच सरकारी उपक्रमांनी उत्पादन क्षेत्राच्या वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसते आहे. 2021मध्ये नवीन गुंतवणूकदारांनी बाजारात भरपूर गुंतवणूक केली, परंतु जगभरातील बँकांनी लिक्विडिटी टाईट केल्याने शेअर बाजाराला फटका बसला. 2022मध्ये लिक्विडिटी टाईटनिंग आणि जिओपॉलिटिकल सिच्युएशन, क्रूड ऑइल प्राईस, त्याची व्हॉलॅटिलिटी, हाय इंटरेस्ट रेट, एनर्जी क्रायसिस, फेडरल पॉलिसी अँड देअर कॉमेंट्री, चायना तैवान इश्यू, रशिया युक्रेन वॉर, ग्लोबल रिसेशन, ज्याला आपण जागतिक मंदी म्हणतो, अशा शब्दांनी 2022 गाजवले. 2022मध्ये भांडवल बाजारात पॉवर, युटिलिटी, बँकिंग, FMCG, कॅपिटल गुड्स, एनर्जी, ऑटो सेक्टर चांगले चालले, तर मेटल, हेल्थकेअर, IT, रियालिटी सेक्टर यांनी गुंतवणूकदारांना निराश केले. थोडक्यात ओल्ड इकॉनॉमी स्टॉक चालले आणि न्यू इकॉनॉमीचे शेअर पडले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2022मध्ये 14 वेळा 1000पेक्षा जास्त उसळी मारली आणि 15 फेब्रुवारी 2022ला तर 1736 अंकांची उसळी घेतली होती. 2022मध्ये 14 वेळा 1000 अंशाने गटांगळी पण खाल्ली. 24 फेब्रुवारी 2022ला रशिया युक्रेन युद्धाच्या बातमीने 2700 पॉईंटनी सेन्सेक्स खाली आला होता. 2022मध्ये आपण सेन्सेक्स खाली 50,921 बघितला आणि वर 63,583 सुद्धा बघितला. 2022मध्ये एकूण नवीन 39 भाग भांडवल प्रस्ताव गुंतवणूकदारांना प्राथमिक बाजार भांडवलात प्राप्त झाले. पैकी 24 भाग भांडवल प्रस्ताव गुंतवणूकदारांना त्याच्यात नफा झाला. थोडक्यात 2022ने गुंतवणूकदारांना अनिश्चितता या शब्दाची महती पटवून दिली. 2023च्या बाबतीत बोलायचे झाल्यास 2023साठी गुंतवणुकीचा दृष्टिकोन सुरक्षितता या शब्दाभोवती आपण ठेवायला हवा. 2023मध्ये मला इक्विटीपेक्षा सोन्या चांदीत जास्त नफा दिसतोय. सेन्सेक्स 2023मध्ये 55 ते 62 हजारांच्या घरात राहील आणि निफ्टी 16 ते 20 हजारांच्या कक्षेत असेल. 2023मध्ये शक्यतो फिक्स इन्कम प्रॉडक्ट, FD, डेट फंड यांना प्राधान्य द्यावे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या एका अभूतपूर्व वळणावर उभी आहे. इतर जगाच्या तुलनेत आपल्या आर्थिक स्थितीचे निर्देशांक चांगले आहेत आणि तरीही जागतिक पातळीवर गतिमंदता येण्याची सुद्धा भीती आहे. हे शतक आशियाई सत्तांचे आणि विशेषतः भारताचे असेल असे म्हणत असताना चीनसारखा देश सामरिक आव्हाने उभी करत आहेत. आर्थिक आव्हानांचा मुकाबला करता आला तर राजकीय महत्त्व आपोआपच प्राप्त होतं. भारतीय अर्थव्यवस्था संकटातून संधी शोधत हे मार्गक्रमण सुखरूप पार पाडेल याची आपणा सर्वांनाच खात्री असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन राजेश शिरभाते.